पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आलेले, मी पंकजा मुंडेंविरोधात लढावं असं धनंजय मुंडेंना वाटत होतं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा मोठा दावा। राजेंद्र घनवटनं मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जमिनी लाटल्या, 20 कोटींच्या जमिनी 8 लाखात घेतल्या। मुंडेंकडून फोन आल्यानं 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल, अंजली दमानी यांचा आरोप। राजेंद्र घनवटबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे, महसूल मंत्री बावनकुळेंना भेटून घनवटच्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशीची मागणी करणार, दमानी यांची प्रतिक्रिया। घनवटने आम्हाला कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावल्या, सरकारनं घनवटची चौकशी करावी अन्यथा आम्हाला फाशी द्यावी, तक्रारदार महिलेचा टाहू। कळंबमधील महिला हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, आरोपी मृतदेहासोबत 2 दिवस त्याच खोलीत झोपला। पोलीस सूत्रांची माहिती, आरोपीनं मृतदेहाजवळच जेवण केल्याची ही माहिती। बीडच्या कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक, उस्मान गुलाब सय्यद आणि रामेश्वर उर्फ राण्या भोसलेला अटक, दोन्ही आरोपींवर रात्री उशिरा गुन्हा दाखल। खोक्या प्रकरणात बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता, एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुरेश धसांचा गंभीर आरोप, तर माझ्या हत्येसाठी राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईत आणली, सुरेश धसांचा आरोप। खोक्या भोसलेनं मला हरणाचं मांस दिल्याचा आरोप टीपी मुंडेंनीच माझ्यावर केला होता, सुरेश धस यांचं विधान। खोक्या भोसले सुरेश धसांचं नाव घेऊन लोकांना धमकावतो, चौकशी जरूर करावी, हरणाचं मांस कुणाकडे जायचं हे लोक सांगतील, ओबीसी नेते टीपी मुंडेंचे सुरेश धसांवर पलटवार। सुरेश धस यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी वक्तव्य केलं, धस यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, सुरेश धस यांच्या दाव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। बीडचं राजकारण दमानिया आणि तृप्ती देसाईंना समजणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून चौकशीची मागणी करणार, सुरेश धस यांची माहिती। कराड गुन्ह्यावर किती चर्चा करणार, महाराष्ट्रातील प्रत्येक तुरुंगात गँगवॉर आहे, अंजली दमानिया धस यांना विनंती आहे की यातून बाहेर पडा, इतर गोष्टींवर चर्चा करा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। सुरेश धस खोक्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, सुरेश धस चित्रपटाचा सीन तयार करतायत, धसांनी पोलिसात जायला हवं, सुरेश धस यांच्या वक्तव्यावर तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया। हरिण आमचा देव आहे, हरणाच्या मांसाचे आरोप खोटे, घरात सापडलेलं मांस रानडुकराचं होतं, हरणाचं नाही, सुरेश धसांना फसवलं जातंय, सतीश उर्फ खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेचा दावा। मोकोकामधील आठवले गँगची नाशिक कारागृहात रवानगी, काल कारागृहात वाद झाल्यानंतर कारवाई, वाद वाढू नये यासाठी कारागृह प्रशासनाकडून हालचाली सुरू, महादेव गित्ते गँगनंतर अक्षय आठवले गँगलाही हलवलं। जेलमधला मारहाणीचा वाद कराडनं जाणीवपूर्वक घडवून आणला, कराडच्या टोळीचे जवळपास 70 ते 80 गुन्हेगार बीड कारागृहात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, तर 3 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कार्यवाही व्हावी, आव्हाडांची मागणी। अभिनेते सयाजी शिंदेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली, सयाजी शिंदेंनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला। 2029ला पंतप्रधान कोण होणार हे फडणवीस ठरवू शकत नाही, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले, अडवाणींचा हक्क असताना त्यांना सत्तेवरून बेदखल केलं, फडणवीसांच्या उत्तराधिकारीवरील वक्तव्यावरून संजय राऊतांचा निशाणा। पोलिसांच्या समन्सनंतर देखील कुणाल कामरा चौकशीसाठी गैरहजर, कुणाल कामराच्या आईवडिलांकडे पोलिसांकडून चौकशी, कुणालशी तुमचा संपर्क झालेला आहे का याबाबत विचारणा। कुणाल कामराच्या शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांकडून समन्स, 2 फेब्रुवारीच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना समन्स, नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार। कामराच्या शोवरून प्रेक्षकांना नोटीस देणारे मूर्ख, प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवतायत का, संजय राऊतांचा सवाल, तर इंदिरा गांधींची आणीबाणी यांच्यापेक्षा 100 पट चांगली, राऊतांचा सरकारवर निशाणा। मंत्री जयकुमार गोरेंच्या मुलाचा बाईकवरील स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर, भैया पाटलांकडून स्टंटबाजीचा व्हिडिओ ट्विट, तर टीकेनंतर आदित्यराज गोरेकडून इंस्टाग्रामवरील स्टंटबाजीचे व्हिडिओ डिलीट। करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगतापांची आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीतून माघार, आदिनाथ साखर कारखाना निवडणुकीसाठी 272 उमेदवारी अर्ज दाखल। ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांची बँकेवर धडक, बँकेतील सर्व व्यवहार मराठीत करण्याची मागणी, राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसैनिक आक्रमक। राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यात मनसे ॲक्शन मोडवर, मनसे पुणे शहरातील सर्व आस्थापनांना निवेदन देणार, मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे पुन्हा आग्रही। मराठी गया तेल लगाने असं म्हणणाऱ्या L&Tच्या सुरक्षा रक्षकाला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप, पवईमधील प्रकार समोर। शिवसेना भवनात दुपारी 3 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक, नेत्यांचे दौरे आणि निर्धार शिबिराबद्दल बैठकीत चर्चा होणार, बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित राहणार। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापूर कोर्टात सुनावणीला सुरुवात, छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत।
नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। आज दुपारी 2 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। मंत्रालयात एकाच दिवसात 183 GR प्रसिद्ध। कोट्यवधी रुपयांचा निधी आणि अनुदान वितरित। आर्थिक वर्ष संपण्याच्या आत निधी सर्व विभागांना वाटला गेला। अंबरनाथमध्ये राजमाता जिजाऊ आणि बालशिवरायांच्या पुतळ्याचं खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते अनावरण। गावदेवी मैदानातील उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला। मनपा निवडणुकांपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। मुख्यमंत्री आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। तारखांच्या आश्वासनांनी फुल कधी होणार पलावा पूल। पलावा पुलाच्या कामाच्या संथगतीवरून मनसे नेते राजू पाटलांचा सरकारला टोला। अभिनेता सैफ अली खानच्या घरावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुलचा मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज। मला खोट्या प्रकरणात गोवल्याचा आरोपीचा अर्जात दावा। अर्धमसला मस्जिद स्फोटाप्रकरणी दोषींवर UAPA अंतर्गत कारवाई करा। परभणीच्या पूर्णा शहरातील मुस्लिम बांधवांची मागणी। राज्य सरकारकडून 2 भाजप नेत्यांना साखर कारखान्यांना 436 कोटींच्या कर्जाला मंजुरी। राधाकृष्ण विखे पाटील आणि रश्मी बागल यांच्याशी संबंधित असलेल्या कारखान्याला कर्ज मंजूर। कांदा निर्यात शुल्क रद्द, मात्र निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाही। अधिसूचना अपलोड न झाल्यानं कांद्याचा माल JNPTवर अडकून। अधिसूचना अपलोड न झाल्यानं अडचणी। समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महागला। MSRDC कडून टोलाच्या दरात 19% वाढ। छोट्या 4 चाकी वाहनांना नागपूर इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये मोजावे लागणार। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर फास्टॅग अनिवार्य। वाहन चालकांना टोलसाठी दुप्पट रक्कम भरावी लागणार। ठाण्यात JCB खाली चिरडून कचरा वेचणाऱ्या महिलेचा मृत्यू। वागळे इस्टेट भागातील CP तलाव डम्पिंग ग्राउंडवरील घटना। महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीला महापालिकेत कामावर घेण्याची मागणी। जालना तालुक्यात मध्यरात्री पावसाची हजेरी। अवकाळीमुळे काही प्रमाणात मका पिकाचं नुकसान। ठाण्यात ढगाळ वातावरणासह हवेत गारवा। हलक्या सरी बरसण्याची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। कडक उन्हानं हैराण यवतमाळकरांना। ढगाळ वातावरणामुळे दिलासा। ढगाळ वातावरणाचा हवामान विभागानं वर्तवला होता अंदाज। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। लोणार सिंदखेड राजा चिखली तालुक्यात पिकांचं नुकसान। गहू कांद्यासह फळभाज्यांचंही नुकसान। अकोला जिल्ह्यात काल रात्री अवकाळी पावसाची हजेरी। बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूरमधील निपाण गावात अवकाळी पाऊस। अवकाळीमुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता। चिपळूण तालुक्याला मध्यरात्रीपासून अवकाळी पावसानं झोडपलं। अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली। नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाई दूर करण्यासाठी कृत्रिम आराखडा तयार। जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक पाड्यांवर पाणी टंचाईचं सावट। नागपूरच्या नरखेड नगर परिषदेत दूषित पाणी पुरवठा जलपुरवठा व्यवस्थेतील त्रुटीमुळे दूषित पाण्याची समस्या। शहरातील लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम।